मुलगी आणि वडिलांच्या मालमत्तेबाबत सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय दिला आहे। एका प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितलंय की मुलीला तिच्या वडिलांकडून वारसा हक्काने मालमत्ता मिळवण्याचा अधिकार नाही। या निर्णयासारख्या इतर प्रकरणांमध्ये सुद्धा अशा मुलींना त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेमध्ये आता वाटा मिळणार नाही। नमस्कार मंडळी, मी आश्लेषा आणि तुम्ही पाहताय वन इंडिया मराठी। मुलगी ही मुलीच्या शिक्षणाचा खर्च स्वतः उचलत असली तरीही ती तिच्या वडिलांकडून पैसे मागू शकत नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे। मुळात हे प्रकरण पालकांच्या घटस्फोटाच्या प्रकरणाशी संबंधित होतं। यात मुलगी आईकडे राहत होती, तिच्या वडिलांशी काहीही संबंध नव्हते। थेट वयाच्या 20व्या वर्षी तिने शिक्षणासाठी पैसे मागितले, त्यामुळे अशा मुलींना वडिलांकडे पैसे मागण्याचा अधिकार नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या दुहेरी खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली। न्यायमूर्ती किशन कौल आणि MM सुंदरेश यांच्या खंडपीठाने यावर सुनावणी केली आहे। सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला, ज्यामध्ये 20 वर्षाच्या मुलीला तिच्या वडिलांकडून तिच्या शिक्षणासाठी आणि इतर कामांसाठी पैसे मागण्याचा अधिकार नाहीये। खरं तर मुलीच्या पालकांचा घटस्फोट हा महत्त्वाचा मुद्दा होता। जर मुलीचे कोणतेही नाते नसेल तर तिच्या वडिलांकडून पैसे मागण्याचा तिला अधिकार नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला। सर्वोच्च न्यायालयाचं स्पष्टपणे म्हणणं आहे की जेव्हा एखाद्या मुलीचा तिच्या वडिलांशी कोणताही संबंध नसतो तेव्हा तिला तिच्या वडिलांच्या पैशांवर किंवा मालमत्तेवर कोणताही अधिकार सांगता येत नाही। सर्वोच्च न्यायालयामध्ये 2 न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे। तसेच सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे म्हटलं आहे की जर मुलीच्या वडिलांशी बराच काळ कोणत्याही प्रकारचे नातेसंबंध नसतील तर तिला त्यांच्याकडून पैसे मागण्याचा अधिकार सुद्धा नाही, ती स्वतंत्र आहे। खरं तर या प्रकरणामध्ये मुलगी 20 वर्षांची होती आणि ती स्वतंत्र होती, पण मुलीने तिच्या वडिलांशी कोणताही संबंध प्रस्थापित केला नाही। अशा परिस्थितीमध्ये न्यायालयाच्या निर्णयानुसार तिला तिच्या वडिलांच्या मालमत्तेवर कोणताही अधिकार नाही। घटस्फोटाची याचिका पुन्हा सर्वोच्च न्यायालयासमोर ठेवण्यात आली। सर्वोच्च न्यायालयाने मध्यस्थीचा प्रयत्न केला। दरम्यान घटस्फोटाची आणखी एक याचिका प्रलंबित होती। त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने मुलगी आणि वडिलांमधील नात्यामध्ये समेट करण्याच्या प्रक्रियेवर सुनावणी केली। मुलगी जन्मापासूनच तिच्या आईसोबत राहत होती। एवढंच नाही तर मुलीने वयाच्या 20व्या वर्षी वडिलांना भेटण्यासाठी सुद्धा नकार दिला। या प्रकरणामध्ये न्यायालयाने आपला निकाल दिला आहे। जर आईला हे हवं असेल तर ती तिच्या मुलीला पोटगीसाठी मदत करू शकते। सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयामध्ये असंही म्हटलं आहे की जर आईला हवं असेल तर ती मुलीला पोटगीच्या रकमेसाठी मदत करू शकते। पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाने अपील फेटाळल्यानंतर या व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयामध्ये घटस्फोटाची याचिका दाखल केली होती। येथेच वडील आणि त्यांच्या मुलीमधील संबंध देखील समेट प्रक्रियेसाठी ठेवण्यात आले होते। म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये जरूर कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या वन इंडिया मराठी या चॅनल आता सबस्क्राईब करा।